मुंबईसह परिसरातील महापालिकांमध्ये उत्तर भारतीय महापौरावरून राजकारण चांगलेच तापलंय। मीरा भाईंदरमध्ये इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय समाजाचा महापौर बनेल असं वक्तव्य कृपाशंकर सिंह यांनी केलं होतं आणि यावरून खासदार संजय राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। मुंबईत मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। पिचकार मारण्यासाठी भाजपनं कृपाशंकर सिंह यांचं थोबाड निवडलं असा टोलाही राऊतांनी केला। भाजपचं ठरलंय की मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे आणि भाजपनं त्यासाठी कृपाशंकर सिंगची नेमणूक केली हे वातावरण निर्माण करण्यासाठी। कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे, बोलका पत्थर आहे बरं का, आणि भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे। ते आधी वातावरण निर्मिती करतात, चाचपडून पाहतात आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे। मराठी माणसाच्या तोंडावर पिचकारी मारण्याचं पान खाऊन हे भाजपने केलेलं कालचं कृत्य आहे आणि त्यासाठी थोबाड निवडलं कृपाशंकर सिंग यांचं। संजय राऊत स्वतः पोपटलाल आहेत। गेल्या 4 वर्षापासून पोपटगिरी करण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आहेत। भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा अजेंडा स्पष्ट आहे की महायुतीचाच महापौर होणार। आम्ही भाषिकवाद प्रांतिकवाद याच्यामध्ये अजिबात पडत नाही। पण संजय राऊत आणि उबाटा गटाला माझा सवाल आहे की तुम्ही कुणाला महापौर करू इच्छिता? मुंबईमध्ये मुस्लिम आणि खान महापौर करण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून सुरू आहे, हे महाराष्ट्रानं बघितलंय। उबाटा गटाचा अजेंडा काय आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय।